अलंग, मदन आणि कुलंग AMK अशा नावाने सुप्रसिद्ध असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात कठीण मानला जाणारा ट्रेक, जो पूर्ण करताना आई, बाबा, देव सर्वांचीच आठवण पडते. कळसुबाई पर्वतरांगेत असणारं हे महाराष्ट्राचं त्रिकूट शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दमवून टाकणारे आहे. आणि याच त्रिकुटाची सफर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मंडळी, ट्रेकची सुरुवात अशा पद्धतीने होईल मला अपेक्षा सुद्धा नव्हती, कारण ते काकांनी जवळपास खूप असे किल्ले केलेत जे किल्ले करण्यासाठी 10 वेळा विचार करावा लागतो. किंवा अलंग मलंग असो किंवा भैरवगड मोरुशीचा आणि कलावंतीन दुर्गा असे खूप ट्रेक त्यांनी पूर्ण केलेत, ते पण एका पायाच्या जोरावर. तर खूप अशा शिकण्यासारखी माणसं भेटतात मध्ये मध्ये. तर हा समोरचा व्ह्यू होतो. आमचा प्रवास रत्नागिरी, मुंबई आणि त्यानंतर कसारा आणि कसाऱ्यातून बाय रोड आंबेवडी गावात. आंबेवडी गावातून आमचा प्रवास सकाळी 5च्या सुमारास चालू झाला. आपलं आत्तापर्यंत जवळपास 25 ते 30% हे चढून किंवा चालून झाले. अजून खूप आजचा दिवस जाणार आहे. पहिला आपल्याला क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग करायचे, त्यानंतर आपल्याला अलंगला जायचं आहे, त्यानंतर कुलंग उतरून परत उद्या मदनला यायचं. असा ट्रेक आपला होणार आहे. पूर्णपणे 2 दिवस या ट्रेकमध्ये जाणार आहेत आणि तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे. आंबेवडे गावातून चालू झालेला प्रवास अत्यंत घनदाट जंगलाने भरलेला आहे आणि इथे सर्वात जास्त भीती असते ती इथल्या सापांची. इथल्या घनदाट जंगलामध्ये घोणस नावाचा साप, या सापाचे दर्शन आपल्याला सहजरित्या घडतं. तर इथे सगळ्यात जो धोका असतो तो इथल्या सापांचा. हा बघ, दिसतोय ह्याचा कलर आणि हा गवतांचा कलर सेम वाटतोय. केवढा मोठा आहे रे. घोणस हा अत्यंत विषारी साप असल्यामुळे या ट्रेकिंगमध्ये सेफ्टी शूज असणे अत्यंत गरजेचे आहे. हा मलंगगड आहे आणि मलंगगडाच्या जस्ट पायथ्याच्या खाली तुम्हाला अशा प्रकारची एक कोरवलेली मूर्ती आहे आणि ह्या दिशेने हे 3 काहीतरी दाखवले, त्याची माहिती आपल्याला. आपण आता मदनच्या जवळ आहोत, अलंगच्या खाली आहोत. ते अलंगच्या जंगलामधून पुढे आल्यानंतर आपल्याला हे शिल्प दिसतंय कातळावरती कोरलेलं. बरोबर. तर असंच म्हणतात इथले स्थानिक गावकरी किंवा स्थानिक जिथले रहिवासी, त्यांचं म्हणणं असं आहे की किल्ल्यावरती जायला 3 वाटा आहेत. ओके. वेगळ्या वेगळ्या दिशेने ते एकत्र येतात. कोणी असंही म्हणतं की ही जी तुम्हाला भव्य शेळा दिसते याच्या मागच्या बाजूलाच ती गुहा असू शकते. ओके. तर असं ते कोडं एक प्रकारचं, म्हणजे ठामपणे आपण सांगू शकत नाही. बरोबर. जे काही स्थानिक लोकांची चर्चा आहे ते तुम्हाला मी सांगतोय. त्यानंतर हा रक्षण करता आहे किल्ल्याचा. ओके. किंवा ह्या जंगलाचा म्हणू शकतो आपण. ओके. जो की दृष्ट शक्तीपासून आपलं रक्षण करतो. बरोबर. त्याचं हे कोरलेलं आहे. म्हणजे तुमच्या जागेवाल्यासारखं थोडक्यात. बरोबर. रक्षण राखणदार. राखणदार. बरोबर. ह्याचं नाव काहीतरी बिलदेव असं काहीतरी ह्याला म्हणतात स्थानिक लोक. याची ते रक्षण करते. आता म्हणजे बघा तुम्हाला वेपन्स दिसतील आणि दुष्ट शक्तीपासून तो रक्षा करतो. बरोबर. थोडक्यात त्याचं शिल्पाचा अर्थ होता. अलंगच्या जंगलामधील असलेल्या राखणदाराच्या मूर्तीला नमस्कार करून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. तर भावना, आपण पण पहिल्यांदाच या ट्रेकसाठी आलो आहे. खूप ट्रेक केलेत आपण, पण महाराष्ट्रातला सगळ्यात थरारक आणि डेंजर ट्रेक जो मानला जातो त्या ट्रेकसाठी आपण पहिल्यांदा आलो आहे. आणि भारतातला सर्वात कठीण ट्रेक आपण केला आहे, पण महाराष्ट्रातला सर्वात कठीण ट्रेक आपण केला नव्हता. भारतातला जो कठीण ट्रेक आहे तो म्हणजेच श्रीखंड कैलाश यात्रा 7 डे ट्रेक आहे. तो ट्रेक केला होता, पण महाराष्ट्रातला सर्वात डेंजर आपण ट्रेक केला नव्हता. तोच हा ट्रेक आपण आज करण्यासाठी आलो आहे. तर खूप अजून बाकी आहे. हे त्रिकूट योग्य त्या इक्विपमेंटशिवाय पूर्ण केले जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्यासोबत एकूण 20 जणांची टीम सोबत होती. हे त्रिकूट पूर्ण करण्यासाठी एकूण 2 दिवस आणि एका रात्रीचा कालावधी लागतो. गडावर वस्ती करण्यासाठी सोबत टेंट आणि एका रात्रीचं जेवणाचं साहित्य आम्ही सोबत घेतलं. जवळपास 5-5:30ला आपण ट्रेक चालू केला होता आणि आपण बरोबर अलंगच्या खाली आहोत. इथे वरती अलंग आहे, समोर मदन आणि त्याच्यानंतर कुलंग. आणि आपण
ह्या दिशेने त्या डोंगराच्या पलीकडून आपण वरती चढून आंबेवडीतून वरती आलो होतो. या दिशेने इकडून असं पूर्ण आता इथे जायचं आहे. तुम्हाला काही मंडळी दिसतील दिसतील माहीत नाही, पण मला दिसते. इथून आपल्याला क्लाइम्बिंग करून वरती जायचं आहे. असा आपला पूर्ण दिवस यामध्ये जाणार आहे. सर्वप्रथम आम्ही अलंगगड सर करण्याचं ठरवलं. अलंगगड चढाईच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक गड. त्यासाठी हार्नेसची आणि योग्य त्या इक्विपमेंटची गरज पडणार होती. त्यामुळे टेक्निकल टीम आमच्या सोबतच होती. माझा कॅमेरा वाजला. स्मॉल ॲक्शन 4. तर भावांनो, अलंगच्या पहिल्या स्टेप पायऱ्याजवळ आपण पोचलो. जवळपास 2 तासांपर्यंत आपण पोचलो होतो. तुम्हाला पहिली पायरीचं दर्शन घडून देतो. संपूर्ण जंगल प्रवास करून आम्ही अलंगच्या पायरीपर्यंत येऊन पोचलो. इथून खरी ह्या प्रवासाला सुरुवात झाली होती. अजून पूर्णपणे किल्ला आपल्याला सर करायचा होता. सकाळपासून आपण चालतोय 5:30 वाजल्यापासून आणि आत्ता जवळपास 7:30 वाजलेत. 2 तास कंप्लीट झालेत आणि आपण अजूनही अलंगच्या पायथ्याच्या पायऱ्यात चढतोय. आपण सकाळी ट्रेक त्या गावातून सुरू केला होता, आंबेवडी गावातून खालून. जवळपास 2 तास कंप्लीट झालेत आणि ही संपूर्ण जी रेंज आहे ती कळसुबाई रेंज. ट्रेकमध्ये 3 किल्ले येतात. जसजसे आम्ही वरती चढत जात होतो तसा रस्ता अत्यंत कठीण आणि खराब होत चालला होता. त्या आंबेवडी गावातून आपण ट्रेक स्टार्ट केला होता. दिसत असेल माहीत नाही, तुम्हाला दाखवतो झूम करून. हे बघा, जबरदस्त. वातावरणामध्ये थंडावा जरी असला तरी पाण्याची कमतरता वेळोवेळी भासत होती. त्यामुळे पुरेसे पाणी जवळ असणे अत्यंत गरजेचं आहे. ना भारी वाटलं, मजा. जबरदस्त पायऱ्या त्या. इथून जो पडेल तो डायरेक्ट वरती भेटेल. आरामात. तुला इथनाच रोप टाकायला लागतं वाटतं. भावानं तुम्हाला AMKची जत्रा दाखवतो. हे बघ. आणि इथे आपण बॅगा ठेवणार आहे. आता बॅगा ठेवणार आणि अलंगकडे जाणार. म्हणजे दिसतंय का कसला व्ह्यू येतोय, कसला जबरदस्त शॅडो पडला इथे. लाजवाब, पैसा वसूल, खतरनाक. तर भावानो, हा हार्नेस आहे लाईफलाईन आपली. या इक्विपमेंटशिवाय आपण AMK पूर्ण करू शकत नाही. ऑल सेट, रेडी टू रेस. ओके. रोप आणि हार्नेसशिवाय आपण अलंग किंवा मदन हे दोन्ही गड आपण या इक्विपमेंटशिवाय पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे हे इक्विपमेंट जवळ असणे अत्यंत गरजेचं आहे. चला, मंडळी रेडी व्हायचं आहे आता.
भावानो एवढा खतरनाक आहे ना हा पॅच, जबरदस्त. ह्याच्यापेक्षा अजून खतरनाक पॅच वरती आहे. अलंगडाचा शेवटचा टप्पा रोप आणि हार्नेसशिवाय पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे योग्य ते टेक्निकल टीम सोबत असणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्यासोबत फोर्ट सीकर ही टेक्निकल टीम सोबत होती. ही टीम वेगवेगळ्या गडांच्या मोहिमा आखत असते. या टीमचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. अलंगडाचा शेवटचा टप्पा चढाईच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे शेवटचा टप्पा पार करत असताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. अजय येत नाही, थोडी फाटली पण मजा वाटली. मन्या 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 काय न्यू बॉय. अडीच ते 3 तासाची पायपीट करून आम्ही अलंगडाच्या माथ्यावर येऊन पोचलो होतो. तर भावानो, फायनली आपण महाराष्ट्राला त्रिकूट समजलं जातं त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजेच अलंग. आणि आता आपण अलंगवरती उभे आहोत. आपल्याला अजून पुढे वरती जातो, काही केव्स आहेत, राजवाड्याचे अवशेष आहेत. त्याच्यानंतर इथून आपण जाणार पुलंकडे, त्याच्यानंतर उद्या मदनकडे जाणार. असा हा आपला ट्रेकचा प्रवास चालू राहणार आहे. फायनली माझे मित्र वरती गेलेत आहेत. अलंगडाच्या माथ्यावरती महादेवाची शिवपिंड आपल्याला नजरेस पडते. तिथून पुढे थोडे आले असता एक पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं. हे पाणी पिण्यासाठी वापरणे योग्य होतं. कसं आहे पाणी? हां, गडावर पाण्यासाठी इथील असलेल्या केव्स आणि पाण्याच्या टाक्या आणि एक छोटंसं महादेवाचं मंदिर आपल्याला नजरेस पडतं. या महादेवाचं दर्शन घेऊन पुढील प्रवास आम्ही चालू केला. संपूर्ण गड फिरायला अर्धा ते 1 तासाचा कालावधी लागतो. या गडांवरती जुन्या काळातले वस्तू आणि राजवाड्याचे अवशेष आपल्याला नजरेस पडतात. फक्त हे किल्ले आहेत ना, हे गड आहेत ना, फक्त हे टेहाळणीसाठी किंवा आजूबाजूच्या घाटमाथ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग केला जात होता. मात्र इंग्रजांच्या काळामध्ये या गडांची खूप दुरवस्था झाली. तोफा लावून इथल्या पायऱ्या उडवण्यात आल्या. त्यानंतर खूप मोठा राबता होता या गडांवरती, पण त्या हल्ल्याच्या नंतर हे गड असेच सुनसान पडलेले आहेत ते आत्तापर्यंत. आता आपल्यासमोर दिसतोय तो म्हणजेच मदन आहे, त्यानंतर पुलंग आहे. आपल्याला
उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे ते म्हणजेच कुलंगवरती, आणि आपला स्टेसुद्धा वाटतं कुलंगवरती आज झाला तर होईल. चला बघूया, तुम्हाला राजवाडा दाखवतो. हा टाक्यांचा संग्रह आहे, जवळपास 8-9 हा टाक्यांचा संग्रह आहे. आणि जर पिऊ शकत नाही, चला तुम्हाला जवळून दाखवतो. गड फिरत असताना थोडं पुढे आलात की भला मोठा टाक्यांचा संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. या टाक्यांमधील पाणी पावसाळ्यामध्ये पिण्यायोग्य असतं, मात्र इतर वेळेस हे पाणी पिऊ शकत नाही. आपण या टाक्यांचा संग्रह पाहिल्यानंतर त्यावेळेस केलेल्या पाण्याचं योग्य नियोजन यामधून आपल्याला नजरेस पडतं. हा गड संपूर्ण पाहून झाल्यावर आम्ही लगेचच परतीचा प्रवास चालू केला. तर फायनली मंडळी, आपला AMKमधील अलंगगड हा पूर्णपणे फिरून झाला आणि आता आपण जाणार आहोत. जेवणाची व्यवस्था केली खालीमध्ये, फटाफट जेवण करणार आहोत आणि संध्याकाळचं स्टे कुठे करायचं असते हे तुम्हाला मी खाली गेल्यावर सांगतो. महाराष्ट्रातील प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असणारा AMK, त्या AMKची पहिली पायरी म्हणजे अलंग हा आमचा सर करून झाला होता. जेवढा गड चढाईला अवघड आहे तेवढाच उतरण्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. त्यामुळे उतरताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सांगितलं हा येतो एका मिनिटात. तर मंडळी, आपलं जेवण वगैरे झालं आहे अलंगवरती आणि आता आम्ही मदन न करता सरळ कुलंगच्या दिशेने जातो आहे. आणि मदन जो गड आहे तो आम्ही उद्या ट्रेक करणार आहे. तर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो, कसला भारी दिसतोय. ही पूर्ण जी व्हॅली आहे ती कळसुबाईला व्हॅली आहे, कारण हे गड पूर्णपणे कळसुबाईच्या रांगेमध्ये येतात. दुपारचे 3 वाजले होते, शरीर अगदी थकून गेलं होतं, पण संध्याकाळ होण्याच्या आम्हाला कुलंगवरती पोचायचं होतं, कारण आजच्या जेवणाची आणि राहण्याची सोय आपली कुलंगवरती झाली होती. त्यामुळे कोणताही वेळ न घालवता आम्ही कुलंगच्या दिशेने निघालो. मध्येच लागणारे रॉक पॅच, कुलंगमधील दिसणारी खिंड ही डोळ्याची पार न फेडणारी होती. कसला भारी रॉक पॅच आहे. हा गड आहे ना तो मदनगड आहे आणि हा अलंग, आणि इकडे तिकडे दिसतोय ना तो कुलंग आहे. आपण सरळ अलंगवरनं कुलंगला चाललोय. मदनगड उद्या करणार आहे. कुलंगवरती जात असणारा इथली शांतता, इथलं सौंदर्य आणि आजूबाजूला पसरलेली कळसुबाईची पर्वतरांग, हे सगळं अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. काय झालं? उद्या इथूनच चढायचं परत. चला राहा तर उभे, भावांनो राहा उभे. नाही. जेवढं डोळ्यांनी दिसणारं सौंदर्य चांगलं वाटत होतं, तेवढेच इथले रस्ते सुद्धा धोकादायक होते. जवळपास आम्ही दोन्ही गड पाठी ठेवून आलोय, म्हणजे अलंग आणि मदन. सरळ आम्ही कुलंगवर आलोय आणि उद्या मदन करणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात डेंजर ट्रेक का म्हटला जातो तो इथे येऊन कळतो. सकाळी 5 वाजता सुरुवात केली आम्ही ट्रेकिंग आणि आत्ता वाजलेत जवळपास 3:30. फायनली आपण मलंगच्या पायथ्याशी म्हणजेच पायऱ्यांशी येऊन पोचलोय. जवळपास आत्ता वाजलेत 4:30. 2 तास ते 4.5 तास लागला इथपर्यंत यायला अलंगवरून मलंगकडे.
मंडळी या आहेत कुलंगच्या पायऱ्या. आता इथे वरती जाणार आपण, टेंट लावणार आणि रात्रीचं जेवण करणार. रात्री आराम करा आणि सकाळी मदनकडे रवाना होणार. हाच आहे ना मदन? होय, हा समोर मदन आहे. मदन आपल्याला उद्या तिथे जायचं आहे सकाळी. सगळ्यांकडे लाकडं दे, मी सोडून. रात्री जेवण बनवण्यासाठी लागणारी लाकडं आम्ही कुलंगच्या पायथ्याशीच जमवली आणि ती वरपर्यंत न्यायची कसरत ही खूप मोठ्या प्रमाणात रिस्की होती. एका हातामध्ये लाकडं आणि दुसऱ्या हातामध्ये काठी असा हा प्रवास आमचा चालूच होता. कसं आहे, कसं आहे, कसं वाटतंय? ती चालू अजून थोडंच आहे. भाऊनो, आता खऱ्या अर्थाने कुलंग ह्या गडाच्या पायऱ्या ह्या सुरू झाल्यात. इथून वरती आपल्याला जायचं आहे. वरती केव्ज आहेत, तिथे दरवाजा आहे. पुढे जाऊन आपल्याला उरली सुरलेली या गडाची तटबंदी पाहायला मिळेल. जेवणासाठी लागणारी लाकडं आणि शरीराचा तोल सावरत सावरत आम्ही गडाच्या तटबंदीपर्यंत आणि प्रथम लागणाऱ्या केव्जपर्यंत येऊन पोचलो. मला व्ह्यू दाखवतो. आपल्याला मंडळी इथे पहिली केव पाहायला मिळते त्या इथे. हा इकडे केव्स आहेत. इकडे एक आहे. स्टेला सुद्धा असतात इथे माणसं, पण आज आपण पूर्ण गडावर स्टे करणार आहे वरती. हा पायऱ्या चढून आलात की अशा पद्धतीचे केव्ज आपल्याला पाहायला मिळते. सैनिकांसाठी किंवा मावळ्यांसाठी गस्त घालण्यासाठी किंवा पहारा देण्यासाठी ही जागा असावी. आणि वरती आपल्याला बुरुज एक पाहायला मिळतो. पहिली आपली लाकडं घेऊ द्या. आज त्यांच्यापासूनच आपल्याला जेवण बनवायचं आहे. कुलंगगडाचा मुख्य दरवाजा आहे. आतापर्यंत तर शाबेत राहिलेली वस्तू म्हटलं तर हीच आहे. आणि ते तिकडे बुरुज गेले आणि मी ते थोडेफार दिसत असतील. पण हा एंट्रन्सले आपण आता आपली लाकडं घेऊन एंटर करतोय. जय भवानी. बघताय ना एवढ्या उंचावर आम्ही 5:30 ते 6च्या दरम्यान कुलंगच्या माथ्यावर येऊन पोचलो आणि सूर्यास्ताचा वेगळाच नजारा आपल्याला नजरेस पडतो. शुभ सकाळ मंडळी. जय शिवराय, जय शंकर महाराज. तर ट्रेकचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता कुलंगवरती. आणि समोरच आपल्याला महाराष्ट्रातला हायेस्ट पिक पॉईंट म्हणजेच कळसुबाईमधून आपल्याला सूर्योदय पाहायला मिळणार आहे. त्यासाठी थोडं थांबलो इथे, नंतर आम्ही मागाशीच निघणार होतो. तुम्हाला दाखवतो सूर्योदय.
कळसुबाईचं शिखर. ट्रेकचा दुसरा दिवस आहे. नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता फक्त पाण्याचे बोटच फील करायचे. त्याच्यानंतर जाणार मदनगडावर. रात्री थंडी भरपूर होती. इथून आपण बॉटल्स फील केला आहे कारण गरजेचं आहे. नंतर ते पूर्णपणे ट्रेकमध्ये कोणतंही पाणी नाही, डायरेक्ट मदनगडावर. मग पाणी कॅरी करणे खूप गरजेचं आहे. म्हणून फायनली आम्ही मदनकडे निघालो. डायरेक्ट तुम्हाला मदनचा ट्रेक दाखवणार आता. बस AMK मधील कुलंग हा गड सर करून झालाय. थोडा आराम करणार आणि नंतर मदनकडे जाणार. काही मंडळी यायची आहे बाकी आणि थोडासा रेस्ट. काका कसा झाला मदन? सर्व सुंदर आहे, मजा आली? खूप मस्त. अलंग ते सगळंच भारी. अलंग आम्ही आलो अलंगवरनं. अलंगला 2 पायवाले घाबरत होते, त्यांना मी काय सांगितलं, मी चढून दाखवतो हां मी उतरतो, हां मग तुम्ही उतरा. बरोबर. ऑटोमॅटिक उतरा तुम्ही. देऊ का हात? हात द्यायची तुम्हाला का? मला दिला तरी चालतं, काय मला कसं तरी वाटतं मला हात द्यायला. नाही रे बाळा, नाही. जीवन आहे, त्याला एकमेकात सहाय्य करू, अवघे धरू सुपन. हो खरं तर काय तुम्हाला बोलू, आमच्याकडे शब्द नाहीत आता बोलायला. तुमच्याकडे काढून नाही तुमचा माझा. क्या बोल रहे थे हम? हमारे पास शब्द नहीं कि हम क्या बोले. हाथ दे या ना दे, हम ऐसे जो है उसमें आनंद लेना, वही समाधान मानो, ऐसा बोल रहे. आणि हर दिन हर वक्त हर आदमी खुशी रहना. ये बरोबर मेरा नहीं, ये सब इधर का ही है, इधर ही लेके जाएगा. बरोबर आहे ना? बरोबर. हे मंडळी, मी AMK करत होतो आणि AMK करताना आपण मदनगड टाळला होता आणि सरळ कुलंगगडाकडे गेलो. का तर थोडा त्रास होईल म्हणून, थोडंसं रेस्ट भेटावं म्हणून. तर इथे बघितल्यावर एक मला काका भेटले. बघताय बघा ही माझी काठी. हां, मी त्याला काय बोलू, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की आम्ही समजत होतो की आमची सगळ्यात संकट मोठे आहेत, पण यांनी तर भाई महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि थरारक ट्रेक मला वाटते कम्प्लीट झालंच आहे. कम्प्लीट होईलच आता 1 तासात. आणि एका पायान फक्त. काय नाही, जीवनामध्ये फक्त एकच एका सारे, हर आदमी खुशी. तुम क्या चाहते हो? प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. धन दौलत ऐश्वर्य दारा हे सर्व मिळतील, पण निसर्गामध्ये आनंद हा स्वतः घ्यावा लागतो. बघा हे ट्रेकर मला भेटले, खूप आनंद वाटतो. आणि आम्ही तिन्ही मिळलो म्हणजे आम्ही AMKच झालो. बरोबर. हा, आम्ही तिघजण मिळून म्हणजे AMK झालो. ये के म्हणजे कृष्ण, हे रामकृष्ण आहे. बरोबर आहे की नाही? खूप सुंदर आहे. आणि अलंग करताना मला असं वाटलं की 2 पायवालेच चढताना थोडंसं घाबरत असतील, पण मी ज्या वेळेला चढायला सुरुवात केली त्यावेळेला पाठीमागची मंडळी भरभर वर आली. बरोबर. त्यांनाही काही वाटलं मी नाही. बघितलंय की कारण- काल आपण भेटलो ना, हा भेटलो आपण. त्यावेळेस मी जेव्हा तुम्हाला बघितले ना, तुम्ही मला प्रश्न विचारला. हा त्याच्यानंतर त्यांनी खूप विचार केला की हा माणूस चालत असेल तर आमची तर प्रॉब्लेम काय. बरोबर. काहीच नाही, आपल्या- शून्य आहे, शून्य. आपण तर प्रॉब्लेम काही नसतो जीवनाचा, फक्त 1 पाऊल टाकायला शिकायला लागतो. 9 पावलं तो भगवंत येतो. भगवंत बरोबर. म्हणजे तरी कोण? एनर्जी म्हणजे तरी काय? लाईट म्हणजे काय? हा सूर्य आहे ना, हाच आपल्याला जागवतो. आदी नारायण तो भगवान, विघ्न बरोबर. विनाशक गणपती नाम, आदी नारायण तो भगवान. मी तर अपेक्षा करतोय भेट होईल आपल्या की शुभेच्छा. परत अशीच भेट व्हावी होईल, आपली. मी रायगडाला होईल. रायगडला मी दरवर्षी असतो राज्याभिषेकाला. मी पण असतो. काय? मी नाचले, माझा सत्कार झालाय रायगडला. 1 तासात चढलो होतो. धन्यवाद. खूप तुम्ही छान वाटलं कुठला- काका तुम्हाला खूप भेटून. सुंदर तुमचा ट्रॅक होईल. आम्हाला परत एनर्जी वाढली वाढली आमची. म्हणजे काय, येणार म्हणजे आम्ही तर व्यवस्थित आहेत आणि का नाही चढू शकत असं. ट्रेकच्या सुरुवातीलाच मी ज्या काकांबद्दल बोलत होतो ते हेच काका. त्याने आजपर्यंत एका पायाने खूप असे ट्रेक केलेत जे करणे अशक्य आहे. मंडळी, बहुतेकशे ट्रेकर्स आहेत ना हे महाराष्ट्रातले नाही आहेत. तुम्हाला सांगतो कुठून कुठून आलेत ट्रेकर्स. बँगलोरवरून आलेत, कर्नाटकवरून आलेत, दिल्लीवरून, एक गुजरात, MP, अजून मगाशी म्हणजे काल केरळाची पोरं म्हणजे मुलं भेटली होती सगळी, तिकडून आलेत.
एवढा आपला महाराष्ट्र पोचायला लागला आहे लोकांपर्यंत. खास करून AMK. खूप लोकांची इच्छा असते AMK द मोस्ट डिफिकल्ट पॅच इन महाराष्ट्र. सह्याद्रीतील त्रिकुटामधील 2 गड तर आम्ही सर केले होते, मात्र तिसरा गड सर करत असताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जात होतो. पाण्याची आवश्यकता आणि बॅगेतील असलेला सुका खाऊ संपून गेला होता. त्यामुळे असं वाटत होतं की हे त्रिकूट आपलं अपूर्णच राहणार. भावनो, आपल्यासोबत सकाळीपासून ज्याने मला साथ दिली आहे तो आपला टीमचा ब्लॉगर. कसं वाटतंय? जिरली फायनली जिरली. अजून एक किल्ला बाकी आहे, मदन बाकी आहे. हो, इथून किती टाइम आहे? हा इथे हे काय नाही घातलं तरी चालतंय की. इझी आहे म्हणजे हा इझी आहे, बस स्टेप आहेत ते जपून चालल्यात. YouTube चॅनल आहे हो, का नाव? भटक्या सौरभ. भटक्या सौरभ. अरे नाइस. हाँ इजी है, थैंक यू. ये निकाल सकते हैं आप. ये चढ़ने में आसान जाएगा क्योंकि आगे जाके ना आपको घिस घिस के नीचे जाना पड़ेगा. ये निकाल, मातीचं आहे काय? हाँ ये निकालने से अच्छा आपको चालेल, ठीक आहे. म्हणजे बरं वाटेल. ओके चल. कुठून आपण जस्ट कुलंग सोडलाय आणि बरोबर मदन आपल्या समोर आहे. काकांची भेट होऊन तर खूप भारी वाटला. मस्त. संडे आहे ना, त्यामुळे रश आहे जास्त. का आम्ही थोडं उलटं केलेलं होतं. लोक आल्यावर अलंग मदन कुलंग करतात, पण आम्ही डायरेक्ट अलंगवरून डायरेक्ट कुलंगवरती गेलो. त्यामुळे काल कुलंगवरती गर्दी नाही भेटली आणि आता आम्ही चाललो आहे मदनकडे. आता मदनकडे गर्दी नाही भेटणार, कारण सगळी काल मंडळी मदनकडे थांबली होती, ती आज कुलंगकडे गेली. आहे ना भारी. सगळा अजयदादाचा प्लॅन होता. तर नमस्कार मंडळी, आपल्या ट्रेकचा हा शेवटचा दिवस आहे आणि मी ओळख करून द्यायचं विसरलो होतो, तर आज तुम्हाला सर्वांची ओळख करून देतो. प्रथमतः आपला दादा तुषार, अजून शुभम मोर्या फ्रॉम प्रयागराज, भूपेश सुरतून, राजेश फ्रॉम रत्नागिरी, चिराग फ्रॉम रतलाम, अखिल मालवण. अरे कोकणातले भरपूर आहेत. पाठीमागे तोंड भिंतीकडे आहे. चलिए, कोण आहे? तू येतोय? जाऊ दे ह्याला. हा, तसंच खाली उतरायचं. तोंड भिंतीकडे. रोपला पकडायची गरज नाही. All set. मनामध्ये हे काय आहे? मी याच्यात टाकू ना सेल्फी स्टिक. मदन या त्रिकुटातील दुसऱ्या क्रमांकाचा गड आहे आणि या त्रिकुटातील आकाराने छोटा असलेला सुद्धा, मात्र चढाईच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक. ठीक आहे, ऑल सेट. मदनगड सर करायला. दिस इज द लाईफ लाईन. चला ओके, मी येऊ. चल बे, जाऊ का? याला पकडून गणपती बाप्पा मोरया. क्लाइंबर रेडी. मी खेचायला सांगलं तरच खेचा जरा. भाऊ टाइट घ्या बिले. भाऊ बिले टाइट घ्या थोडा. हा बस.
हे सेफ सेफ मला ओके. सर्वात कठीण पॅच होता मलंगचा. ओके आपण कंप्लीट केलाय. करा देतो. फायनली भावांनो आपण मदनगडावर आहे आणि मदनगडावरून अलंगचा कसा व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा चंद्रकोर आकारात तुम्हाला दिसतोय ना, हा अलंगगड आहे. नेमके डेंजर काय आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात खतरनाक ट्रेक का म्हणतात. वरती नाही ना, हां काय होतं, पाय कापायला लागला. ठीक आहे, ओके आराम करा, आम्ही येतो तोपर्यंत. नेक्स्ट टाइम नक्की करायचं. नेक्स्ट टाइम नक्की. नेक्स्ट टाइम नक्की करायचं. पाण्याचे टाके आहेत मधनवर, काय नाही आहे. चल ठीक आहे. फक्त लास्टचा पॅच उरला होता एमकेचा. मदनगडावरून दिसणारा अलंगगडाचं सुंदर दृश्य नजरेचं पारणं फेडणारं आहे. अरे भाई, क्लिअर क्रिस्टल पाणी आहे. पिऊ शकता पाणी इथं मंडळी तुम्ही. आपण आलो टॉपवरती बघण्यासाठी. फक्त इथे 4-5 पाण्याचे टाके आहेत, केव्ज आहेत. आणि फर्स्ट ऑफ ऑल हा जो दिसणारा व्ह्यू आहे त्यासाठी लोक इथपर्यंत येऊन पोचतात. सो नाईस, जबरदस्त. बाकी सगळं गडावर असं काही बघण्यासारखं नाही. हां, आणि इथे हा टाके आपल्याला पाहायला मिळते. मदनगडाच्या टॉपवरती एका बाजूला अलंग तर एका बाजूला कुलंग आणि मध्ये येतो मदन. फायनली आपला ट्रेक पूर्ण झाला आहे. जी घरातून इच्छा मनात घेऊन निघालो होतो ते महाराष्ट्राचं त्रिकूट, सह्याद्रीचं रौद्र रूप, ह्या सगळ्याच गोष्टी मी मनात साठवत जात होतो. संपूर्ण भारतातील कठीण ट्रेक असणारा श्रीखंड कैलाश यात्रा मी पूर्ण केली होती, मात्र महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेक आज मी पूर्ण केला. फायनली मंडळी आपला AMK ट्रेक हा पूर्ण झाला आहे आणि ह्याचा जो पूर्ण परिसर आहे तो कळसुबाई इकडून चालू होतो. कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग आणि हे 3 किल्ले आपल्याला 2 दिवसात पूर्ण करता येतात. आणि आपण थोडं वेगळं केलं होतं. पहिला अलंग केला होता, त्यानंतर कुलंगवरती गेलो आणि लास्ट डे मदनवरती आलो आहे. खूप भारी ट्रेक आहे, महाराष्ट्रातला मोस्ट डेंजरस ट्रेक असं मला म्हटलं जातं. आणि आपला इथे ट्रेक संपतोय. तर ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला ती नक्की आपल्याला कमेंटद्वारे कळवा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंकर महाराज.